नमस्कार नमस्कार मी जितेंद्र जोशी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मंडळी, तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय, बळबुद्धी वेचुनिया शक्ती, बळबुद्धी वेचुनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती। 400 वर्षांपूर्वीच तुकाराम महाराजांनी पाण्याचं महत्त्व ओळखलं होतं। त्यांच्या या ओळी आजही अतिशय समर्पक आहेत। आज 22 मार्च, आज आहे वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जागतिक जल दिन। आपल्याला मिळालेल्या पाण्याच्या या दानासाठी उपकृत होण्याचा दिवस। आपल्या सृष्टीला या पाणी टंचाईच्या समस्येपासून जर वाचवायचं असेल तर आपण स्वतःच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा। तसाच एक प्रयत्न गेल्या 5 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये होताना आपण सगळ्यांनी बघितलाय, अनुभवलाय। सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून या स्पर्धेतून महाराष्ट्रातल्या लाखो गावकऱ्यांनी आपल्या गावांना पाणीदार करून दाखवलं। वॉटर कपच्या 4 वर्षांनंतर पाणी फाउंडेशनने आणली आहे सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा। जलसमृद्ध गावांना सर्वार्थाने समृद्ध करण्याची स्पर्धा। गेले अनेक महिने कोविड-19 सारखं संकट समोर येऊन उभं ठाकलेलं असताना देखील महाराष्ट्राच्या शेकडो गावांनी या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आणि या गावांचा गौरव करण्यासाठीच आज आपण वर्षा बंगल्यावर म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकत्र जमलो आहोत। या गौरव सोहळ्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री श्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री श्री शंकररावजी गडाख, महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री सीतारामजी कुंटे, महाराष्ट्राच्या 18 विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ ऑनलाईन आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव, पाणी फाउंडेशनचे फंडर्स एसटी पारेख फाउंडेशनच्या श्रीमती जिया लालकाका, बजाज ऑटो लिमिटेडचे श्री पंकज बल्लभ, रिलायन्स फाउंडेशनचे श्री जगन्नाथा कुमार हेही आपल्यासोबत आहेत ऑनलाईन। टीम पाणीचे डॉक्टर अविनाश पोळ आणि सत्यजित भटकळ हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत। आज आपण या सोहळ्यामध्ये सत्कार करणार आहोत या स्पर्धेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व गावकऱ्यांचा। हे सगळे गावकरी आपल्यासोबत या कार्यक्रमासाठी त्यांच्या गावांमधून ऑनलाईन उपस्थित आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की समृद्ध गाव स्पर्धा नेमकी कसली स्पर्धा आहे आणि या गावकऱ्यांनी केलेलं हे उत्कृष्ट कामही नेमकं काय? माझ्याही मनात असेच बरेच प्रश्न आहेत। चला बघूया। ते 2020च्या दरम्यान महाराष्ट्राच्या हजारो गावांनी आपल्या शिवारांचा कायापालट करून टाकला। जमिनीला हे नवं रूपडं मिळालं होतं लाखो लोकांच्या श्रमातून। त्यांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून आपल्या गावांमधली पाण्याची समस्या कायमची दूर करण्याचा विडा उचलला होता। हसत खेळत नाचत गात गावकऱ्यांनी जणू दुष्काळ मुक्तीचा आनंदोत्सवच आपल्या गावांमध्ये जल्लोषात साजरा केला। गावकऱ्यांच्या अफाट श्रमातून महाराष्ट्रामध्ये फक्त 4 वर्षांमध्ये मिळून तयार झाली 55,000 कोटी लिटर पेक्षाही जास्त प्रचंड पाणी साठवण क्षमता। आणि मग
या 4 वर्षांमध्ये जसजशी सृष्टी गावकऱ्यांवर प्रसन्न झाली तसतशी शेकडो गावं पाणीदार होत गेली. ज्या बादलीला भरण्यासाठी 55 हँडपंप मारायला लागत होते, एक बादली किती लिटरची? 15 लिटरची. 55 हँडपंप. आज 5 हँडपंप मध्ये ती बादली फुल होते. पहिला मारला की पाणी. कपडे काढून आम्ही जे श्रमदानातून शेततळे तयार केलं ते शेततळे भरलेलं बघून मला आनंद वाटले. मी पहिल्यांदा उडी मारल्यावर बाकीची लेकरं उडी मारली. पण आता वेळ होती गावांमध्ये आलेल्या जलसमृद्धीचं आर्थिक समृद्धीमध्ये, गावच्या समृद्धीमध्ये रूपांतर करण्याची. आणि त्यासाठी गावकऱ्यांमध्येही अमाप उत्साह होता. जिस जोश के साथ आप पानलोट का काम करते हैं, क्या उसी जोश के साथ आप अपनी मिट्टी पे काम करने के लिए तैयार हैं? वाह, क्या बात है. जिस जोश के साथ आप पानलोट का काम करते हैं, उसी जोश के साथ क्या आप अपने गवत पे काम करने के लिए तैयार हैं? जो पेड़ और जंगल हमने अपने आप से दूर कर दिए हैं, क्या आप उन्हें उसी जोश से एक बार फिर उगाने के लिए तैयार हैं? क्या आप उसी जोश से पानी का नियोजन, पानी का मैनेजमेंट और क्रॉप सिलेक्शन, पीक नियोजन करने को तैयार हैं? फिल्मों में, हमारी फिल्म लाइन में जब कोई फिल्म सुपरहिट हो जाती है ना, तो उसका सीक्वल बनता है. धूम 1 के बाद धूम 2, सिंघम के बाद सिंघम 2, गोलमाल के बाद गोलमाल 2. तो सत्य में विजेते वाटर कप के बाद क्या आप सत्य में विजेते वाटर कप 2 के लिए तैयार हैं? मग नांदी झाली सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेची. आणि या नव्या स्पर्धेचा कालावधी फक्त 45 दिवसांचा नाही तर 2 वर्षांचा आहे. ती स्पर्धा जी होती ती T20 होती. धड 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 मारधाड होती त्याच्यात. याच्यामध्ये काय आहे? टेस्ट मॅच. ह्याच्यामध्ये खूप सहनशक्ती लागते, तुम्हाला टिकून राहायचे. ही स्पर्धा केवळ जलसंधारणाचीच नाही तर यामध्ये निसर्गाचं, जीवसृष्टीचं संगोपन, संवर्धन, निसर्गपूरक शेती, पाण्याचं योग्य नियोजन यांचाही समावेश केला गेलाय. वनसंधारणातून जलसंधारण आणि ज्ञानसंधारणातून समृद्धी, हेच आहे समृद्ध गाव स्पर्धेचं ध्येय. स्पर्धेची जय्यत तयारी झाली होती. नेहमीप्रमाणेच प्रशासनाचीही या उपक्रमाला मजबूत साथ होती. सगळे आनंदामध्ये होते की आता आपण समृद्ध गाव स्पर्धेमध्ये भाग घेणार. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आणि ज्या पद्धतीनं एखाद्या लग्नाची तयारी असते तशी तयारी पाणी फाउंडेशननं ट्रेनिंगची तयारी सुरू केली. ट्रेनिंग सेंटर सज्ज, ट्रेनर सज्ज, गावकरी सज्ज, एसटी महामंडळाच्या बसेस बुक झालेल्या. आणि हे सगळं झालेलं असताना अचानक कोरोनासारखी महामारी आली. थांबवण्यासाठी अख्ख्या जगात आजवर पाहिला नाही असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. एकमेकांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांवर एकमेकांपासून दूर राहायची पाळी आली. एक अतिशय विचित्र असं अनिश्चिततेचं, भयाचं वातावरण निर्माण झालं. अशा वातावरणात गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू करणं अशक्य होतं. पण इच्छा तिथं मार्ग. ऑनलाईन प्रशिक्षणाची तयारी सुरू झाली. कोरोनानं निर्माण केलेल्या अनंत अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या फंडर्सनी आपला भक्कम आर्थिक आधार ढळू दिला नाही.
सगळ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजे एक नवीच गोष्ट होती. ऑनलाईन मध्ये मला म्हणजे ऑनलाईन शब्द हेच ऐकला नाही होता, असं धरून घ्या तुम्ही. आणि ऑनलाईन प्रशिक्षण कसं ऐकायचं आणि कसं करून घ्यायचं हे थोडंसं विशेष वाटायचं. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटलं यात आपण गटांगळ्या खाऊ, पण मग प्रशिक्षण प्रत्यक्ष सुरू झालं तेव्हा त्यांनी आपणहून त्यामध्ये मस्तपैकी सूर मारला. हमको ऐसा बहुत ही विशेष लगा, म्हणजे हमने कभी ऐसे ऑनलाइन हमने टर्निंग कभी लिए नहीं. और वो ऑनलाइन टर्निंग में म्हणजे देखो मुंबई के आदमी या दिल्ली के, नागपुर के हमको यहाँ पे दिख रहा है, छोटे छोटे चित्तर में हम दिख रहे हैं, हम डायरेक्ट बात कर रहे हैं. म्हणजे बहुत ही अजब लगा कि भाई हमको उस दिन ऐसा महसूस होया कि देखो टेक्नोलॉजी कितनी आगे चले गई. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र DL मोहिते. आपण निरीक्षण करू शकता कसं पाणी जमिनीमध्ये जातंय आणि भूजल पातळी कशी वाढतीये. या प्रशिक्षण कार्यशाळांमधून गावकऱ्यांपर्यंत शेतीच्या नव्या पद्धती आणि शेतीशी निगडीत विविध विषयांचं विज्ञानही फिल्म्सच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलं. अगोदर पावसाळ्यात होती मी मोगरा, हिवाळ्यात धोत्रा आणि उन्हाळ्यात एकदम काटा बाबळीचा. मग माझ्या मालकाची म्हणजे बैलोबा ढवळे रावाची नव, तर रान मालकाची पेटली ट्यूबलाईट आणि मला भेटायला लागला हिरवा चारा. 12 महिने टकटकीत. आता येऊन दे पावसाळा नाही तर हिवाळा झक मारल उन्हाळा. माझ्या टवटवीत तब्येतीचा नादच खुळा. रस्ते उलगडल बरोबर 27 जानेवारीला 11 वाजता पाणी फाउंडेशनच्या फेसबुक लाईव्ह वर. बऱ्या बोलानं लॉग इन करायचं काय, नाहीतर मी येईल अंगावर आणि घेईल शिंगावर. डोंट फॉरगेट. लोकांना या ट्रेनिंगची अशी चटक लागली की जिथं नेटवर्कची एक कांडी सुद्धा दिसत नव्हती अशा ठिकाणीही त्यांनी नेटवर्क शोधून काढलंच. मग त्यासाठी पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढाई करावी लागली असेल किंवा चक्क जंगलातल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वॉच टॉवरवरच घुसायला लागलं असेल. मनोरम आम्ही तिथं आलो, नेटवर्क चेक केलं तर फुल नेटवर्क दाखवत होतं. ते सगळ्यांनी सोबत मिळून आम्ही मनोरम ट्रेनिंग पूर्ण केलं. नवं लग्न होऊन सासरी गेलेल्या सरलाताई समोर एक वेगळंच चॅलेंज होतं. मला लग्न झालं याचा खूप आनंदही झाला होता, पण त्यासोबत एक दुःखही होतं की मी समृद्ध गाव स्पर्धेचं ट्रेनिंग घेऊ शकले नाही. पण तिचं दुःख जास्त काळ टिकणार नव्हतं. तिला कॉल आला की गावात ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होणार आहे आणि हे ऐकताच ती अस्वस्थ झाली. मी नवऱ्याला सांगितलं का मला समृद्ध गाव स्पर्धेचं ट्रेनिंग घ्यायचंय आणि उद्याच गावाला निघायचंय. तर त्यावेळेस त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनाही या गोष्टीमध्ये खूप आवड आहे. ते लगेच मला हो बोलले आणि जा म्हटले. सरलाताईनं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि ती पुन्हा सासरी आली. पण गावाकडचे फोन काही थांबेना. जेव्हा मी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन सासरी गेले, आता वेळ आली होती प्रत्यक्षात काम करण्याची. मग सासरवरून परत 15 दिवसांनी मी गावी आले. असं एकदा नाही, दोनदा नाही, असं 3दा झालं. सरलाताईच्या सारखं माहेरी येण्यानं गावात काम तर मस्त झालं, पण पाहुण्या रावळ्यांच्या मनातच उगीच शंकेची पाल चुकचुकायला लागली. मग यानंतर लोकांनाही प्रश्न पडला का ही सासरी राहते तरी किती दिवस, ही कंटिन्यू माहेरीच दिसते. लोक मला विचारायचे का तुझा नेमकं प्रॉब्लेम काय, सासू सासरे त्रास वगैरे देतात का. तर मी त्यावेळेस बोलले नाही, मला माझं गाव समृद्ध करायचंय, त्यावेळेस मी त्या गावासाठी माहेरी येते. ज्यावेळेस आपल्याला आपलं गाव समृद्ध करायचं असतं त्यावेळेस लोकांचा कोणताही विचार न करता फक्त मनात एकच विचार असतो की आपलं गाव समृद्ध झालंच पाहिजे. ही सगळी कामं करण्यात महिलांचा सिंहाचा वाटा होता. विशेष करून गावागावातल्या बचत गटाच्या महिलांनी या कामांसाठी रात्रीचा दिवस केला. अहमदनगरच्या पेमगिरी गावच्या अर्चना वनपत्रे महिला बचत गटाच्या कम्युनिटी रिसोर्स पर्सन. 600 पेक्षाही जास्त कुटुंब त्यांनी बचत गटाशी जोडली. खूप जोरात त्यांचं काम सुरू होतं, पण एकदमच त्यांच्या समोर एक वेगळीच अडचण दत्त म्हणून उभी ठाकली. समृद्ध गाव स्पर्धेची स्पर्धा मिनी स्पर्धा चालू होती, तर तेव्हा नेमका माझा ऍक्सिडेंट झाला. तर मला असं वाटायचे की बाबा आता एवढ्या कामाच्या गडबडीत आपण काय करू शकतो.
तर मग जे आमच्या जलमित्रांनी सर्वे केला, म्हणजे त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला, तर मग ते फॉर्म मी घरात बसून ते सबमिट केले. तर ते म्हणायचे सगळे नका तुम्ही त्रास घेऊ, पण मला असं वाटायचं कुठंतरी आपण ह्याच्यात म्हणजे खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे, म्हणून मग ते घरी बसून मी 184 फॉर्म भरले. अशाच जिद्दीच्या अनेक कहाण्या गावागावातून पाहायला मिळत होत्या आणि त्यातही नेहमीप्रमाणे मुलं सगळ्यांच्या पुढंच होती. निसर्गाची धमाल शाळा या उपक्रमातून जलसंधारणाच्या चळवळीशी जोडल्या गेलेल्या या चिमुकल्या जलमित्रांनी गावाची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी जबरदस्त मेहनत घेतली. समृद्ध गाव स्पर्धेमध्ये लहान मुलांचा सहभाग भयंकर आहे. जसं पूर्वीच्या काळामध्ये आई वडील मुलांना शिकवायचे आ ई, आता उलट झालं चित्र की मुलं आई वडिलांना म्हणतात बाबा इकडे या, मी तुम्हाला सांगतो ॲप कसं डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये माहिती कशी भरायची. पालक आणि लहान मुलं यांच्यामध्ये एक नवीन मैत्री या प्रशिक्षणाच्या निमित्तानं उभी राहिली. प्रशिक्षणात मिळालेलं ज्ञान गावोगावच्या लोकांनी आत्मसात केलं आणि त्याचा परिणाम ठिकठिकाणी दिसू लागला. तो हमारे गांव में हमने सब लोगों ने ऐसा एक ठराव लिया कि प्रत्येक घर में हम 2-2 गांडूळ सेट लेंगे. 20,000 हमने वृक्ष लागवड लिया. गांव हरा भरा हो गया. गांव के अंदर जो पर्यावरण है, वातावरण थोड़ा अच्छा बन गया. समृद्ध गांव की जो प्रक्रिया जो चल रही है हमारे मेळघाट में, इससे हकीकत में ऐसा लग रहा है कि अपन समृद्ध की तरफ हकीकत में बढ़ रहे हैं. 100 पैकी 98 लोकांकडे स्प्रिंकलर सेट आहे. आम्ही स्ट्रॉबेरी घेत आहोत आणि कांदा भाजीपाला पिकं जे पुढे गावात नव्हतं तर ते आता होत आहे. आता काहीही झालं तरी उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असा निर्धार गावागावातल्या शेतकऱ्यांनी केलाय. आजचा हा गौरव सोहळा आहे गावकऱ्यांच्या याच जिद्दीला, प्रबळ इच्छाशक्तीला आणि मेहनती वृत्तीला वंदन करण्यासाठी. त्यांनी सिद्ध केलंय की हृदयात जर इच्छेचा अग्नी पेटला असेल तर कोरोनात काय, कोणताही अडथळा मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला थांबवू शकत नाही. स्पर्धेचा हा टप्पा पार पाडणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना मानाचा मुजरा. काय खरं तर आठवणी दाटून आलेल्या आहेत. आता तुफान आलया असं म्हणत आपण खरं तर दरवर्षी पाण्याच्या वारीवर उराउरी भेटलो होतो, पण यावेळेला इंटरनेटची वारी करून आपल्याला भेटावं लागतंय. पण काय ना, भेट होते हे काही कमी आहे का? आजच्या या गौरव सोहळ्यात आपल्या सोबत आहेत 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 100 नाही, तब्बल 594 गावांमधले गावकरी. या सगळ्या 594 गावांचा आपण आज गौरव करणार आहोत. आता इतक्या गावांची नावं इथं घेणं मुश्किल आहे. त्या सगळ्या नावांची जपमाळ जी आहे ती आपल्या स्क्रीनवर इथे दिसत राहणार आहे आणि हीच आपली भेटवस्तू किंवा आपला गौरव आहे असं समजा. असं जर मी म्हटलं तर ती तुम्हाला चेष्टा वाटेल. अगदी बरोबर, ही चेष्टाच आहे. असं कुठे असतं का? गौरवाला पात्र असणाऱ्या सगळ्या गावांना पाणी फाउंडेशननं बनवलेलं एक सुंदर गौरव चिन्ह दिलं जाईल, म्हणजे ट्रॉफी दिली जाईल. प्रत्येक गावाला त्यांचे जिल्हाधिकारी कोविडची त्या जिल्ह्यात असलेली परिस्थिती बघून सर्व नियमांनुसार हे सन्मानचिन्ह प्रदान करतील. मी आता टीम पाणीच्या डॉक्टर पोळ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळींनो. तेलानं पेटलेला दिवा आपण पाहतो जी शक्य गोष्ट आहे, पण पाण्यानं पेटलेला दिवा पाहणं ही खरं तर थोडी अशक्य गोष्ट आहे. पण अशी अशक्य वाटणारी गोष्ट गेले 4 वर्ष गावागावांनी आपल्या गावात पाणलोटाचं काम करून शक्य करून दाखवली आहे. 45 दिवस झपाटल्यासारखं काम करून गावांनी आपली अनेक गावं पाणीदार केली. अशा पाणीदार झालेल्या गावांसाठीच पाणी फाउंडेशननं सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली. आज ह्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा पहिल्या टप्प्याचा गौरव सोहळा आहे. या गौरव सोहळ्यास उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे,
जलसंधारण मंत्री श्री शंकररावजी गडाख, पाणी फाउंडेशनचे सर्व सहकारी, ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असणारे अनेक जिल्ह्यातील प्रशासनाचे अधिकारी, त्याचबरोबर ह्या सोहळ्याला खऱ्या अर्थानं ज्यांनी रंगत आणून दिली असे अनेक गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 1 वर्षापासून समृद्ध गाव स्पर्धा पाणी फाउंडेशननं सुरू केली, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये अनेक अडचणी आल्या असताना सुद्धा अनेक अडचणींवर मात करत गावांनी खूप मोठं काम केलेलं आहे. ही समृद्ध गाव स्पर्धा काय आहे, हे जे टप्पे काय आहेत, यामध्ये काय काय करायचं आहे, मला वाटतं की तेच मी आज विशद करणार आहे. या समृद्ध गाव स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 6 गोष्टींवर काम होणार आहे. त्यातलं पहिलं काम जे आहे ते मृदा व जलसंधारण, म्हणजे आपल्या गावाचं एक पाणलोटाचं आदर्श मॉडेल गावांनी तयार करायचं आहे. राहिलेलं पाणलोटाचं काम पुढच्या कालावधीमध्ये गावांनी पूर्ण करायचं आहे. यातला दुसरा मुद्दा आहे जो मला वाटतं की ह्या स्पर्धेचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे किंवा आत्मा आहे, की ज्याला सर्वाधिक मार्क्स आपण ह्या स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत, ते आहे जलव्यवस्थापन. कारण का, आपण आलेलं पाणी अनेक गावांमध्ये पाहिलेलं आहे, पण व्यवस्थापन जर नीट केलं नाही तर ते गेलेलं देखील पाहिलेलं आहे. आणि म्हणून जे गाव ह्या पुढच्या काळामध्ये उत्तम जलव्यवस्थापन करेल तेच गाव ह्या स्पर्धेमध्ये तर टिकेल, पण आयुष्यभर एका चांगल्या वाटचालीवर ते वाटचाल करत राहील. आणि म्हणून ह्या जलव्यवस्थापनावर आम्ही खूप भर दिलेला आहे. यामध्ये काय आहे तर गावामध्ये पाऊस पडतो किती तो मोजायचा आहे, ज्यासाठी गावांनी रेनगेज बसवायचे. नुसती रेनगेज बसवायची नाहीत तर त्याच्या नोंदी ठेवायच्या आहेत. आणि मला आता आनंद वाटतो की अनेक गावं आम्हाला दररोज मिलीमीटरमध्ये किती पाऊस पडला हे शिवारावाईज सांगतात, गाववाईज नाही तर शिवारावाईज, की ह्या शिवारामध्ये 412 मिलीमीटर आजपर्यंत झाला आहे, त्या शिवारामध्ये 422 मिलीमीटर झाला आहे. मिलीमीटरमध्ये गावांना पाणी मोजण्याची, पाऊस मोजण्याची सवय लागली, ही मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, मी एक डॉक्टर आहे. एखादा डॉक्टर एखाद्या आजाराचं निदान जर करायचं असेल तर अनेक तपासण्या करायला सांगतो. त्यामध्ये एक एक्सरे देखील असतो. आपण माणसांचा काढलेला एक्सरे बघितला असेल, जनावरांचा सुद्धा एक्सरे सोनोग्राफी केली जाते, पण कधी आपण ऐकलंय का की विहिरीचा एक्सरे काढला जातो? आज ह्या स्पर्धेमध्ये जलव्यवस्थापनामध्ये आम्ही गावांना शिकवतोय की गावामधल्या विहिरीमध्ये पाणी किती आहे ते वर्षातनं 4 वेळाला मोजायचं आहे. आणि 4 वेळाला मोजल्यानंतर आपोआप त्या गावाला कळणार आहे की त्या गावाचा विहिरीचा एक्सरे काय, पिण्याच्या पाण्याची विहीर आणि शेतीच्या पाण्याची विहीर, ह्या दोन्हीचा एक्सरे गावासमोर असणार आहे. आणि ज्या माध्यमातून गावाला समजणार आहे की उन्हाळ्यामध्ये काम करत असताना माझ्या विहिरीमध्ये पाणी असणार आहे का नसणार आहे. म्हणजे एखाद्या रोगाचं निदान जसा डॉक्टर अगोदरच करू शकतो एक्सरे सोनोग्राफीच्या माध्यमातून, त्याच पद्धतीनं मला वाटते की ह्या पुढच्या काळामध्ये सर्व समृद्ध गाव स्पर्धेतील गावकरी आपल्या विहिरीतल्या पाण्याचं निदान करू शकतील, भूगर्भातल्या पाण्याचं निदान करू शकतील. जमिनीवरती आपले सातबारे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, पण जमिनीखालचा जो सातबारा आहे तो मात्र सगळ्यांचा एकत्र आहे. तिथं कुठंही तुकडा नाही आहे. हा जमिनीखाली सांगू शकता का तुम्ही की हा माझा तुकडा आहे जमिनीखालचा, हा माझा तुकडा आहे? पण ही जमिनीखाली असणारी जी भूजल टाकी आहे ही पूर्ण गावाची आहे. आणि ही भूजल टाकी पूर्ण गावाची असताना ह्या पूर्ण गावाच्या भूजल टाकीवर प्रत्येकाचा हक्क आहे. आणि म्हणून ह्या स्पर्धेमध्ये गावांनी एकत्र यायचं आहे आणि ह्या भूजल टाकीमध्ये असलेल्या पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे हे गावांनी ठरवायचं आहे. गावांनी त्यासाठी काम करायचं आहे. गावांनी त्यासाठी आपल्या कामासाठी ते जे उपचार करायचे आहेत, कुठं ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल, पाण्याचा कमी वापर असेल, पिकाचं नियोजन करायचं आहे, हे मला वाटते की जलव्यवस्थापनामध्ये आपण काम करतो आहोत. तिसरा मुद्दा आहे की मातीचं संवर्धन करणे. आज मातीचा सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस खूप कमी होत चालला आहे. गेल्या वेळच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रत्येक गावाला आम्ही सांगितलं होतं की मातीचा सेंद्रिय कर्ब तपासा. एक धक्कादायक माहिती आपल्या समोर आली की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब 0.2, 3, 4च्या दरम्यान आहे, जो चांगल्या मातीचा 1च्या पुढे असायला पाहिजे. आणि मातीवरती चांगलं काम होण्यासाठी ह्या स्पर्धेमध्ये आम्ही विशेष गुण ठेवलेले आहेत. ह्या सगळ्यासाठी, हे सुधारण्यासाठी ज्ञान तर देतोच, पण त्याचबरोबर फिल्म देखील तयार केलेली आहे. ह्या स्पर्धेमधला चौथा मुद्दा आहे जो मला वाटते की अत्यंत महत्त्वाचा आहे. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे पण ती खूप परिणामकारक आहे. आज गवताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण ह्या गवताचं महत्त्व आपण विसरून गेलो. गवत हे जलसंधारणाचं मोठं काम करतंच, पण त्याचबरोबर उत्कृष्ट चाऱ्यासाठी सुद्धा गवत अत्यंत महत्त्वाचं आहे. आज गवताच्या जाती कुठल्या प्रकारचं गवत कुठं लावावं,
चाऱ्यासाठी उपयुक्त जाती कुठल्या हे आज बहुतांश ग्रामस्थांना माहीत नाहीये. म्हणून पाणी फाउंडेशननं हैदराबाद येथे जे संशोधन केंद्र आहे, गवत संशोधन केंद्र आहे, इथं आमची पाणीची टीम तिथल्या शास्त्रज्ञांच्या बरोबर काही दिवस काम करण्यासाठी ठेवली आणि चांगल्या चांगल्या गवताच्या जाती कुठल्या आहेत हे आम्ही विचारायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली. तिथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की एखादी चांगली डिश आपल्या समोर जर आली असेल तर आपण काय करतो, तर आपण त्यातला आपल्याला आवडीचा जो पदार्थ आहे तो पहिल्यांदा चाखून बघतो. भारतातल्या जनावरांनी सुद्धा तसंच केलं आणि आवडीचं गवत सगळं संपून गेलंय. आता जे काही गवत आहे त्याच्यामध्ये फारशी पौष्टिकता नाहीये. मग पौष्टिक असणारी गवतं आमच्या ह्या 900 गावांसाठी तरी बियाणं द्यावं अशी आम्ही विनंती केली. पण आपल्याकडे 900 गावांसाठी सुद्धा बियाणं तेवढं उपलब्ध नव्हतं. मग आम्ही काय केलं, आम्ही काही बियाणं घेऊन पुरंदर तालुक्यातल्या वाघापूर नावाच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीनं गवताची नर्सरी चालू केली. गवताची नर्सरी तिथं तयार करून आज ह्या स्पर्धेमध्ये 39 तालुके आहेत. ह्या 39 तालुक्यातल्या 39 गावांना कोविडच्या पार्श्वभूमीवर लोकांनी तिथं येऊन सगळे नियम पाळून गवताचे सॅपलिंग्स घेऊन गेले आणि 39 गावामध्ये गवताच्या नर्सरी लोकांनी लावल्या. ह्या गवताच्या नर्सरीमध्ये तयार झालेली गवतं त्या तालुक्यातल्या इतर गावांना आता दिली जाणार आहेत. काही दिवसापूर्वीच मी बीड जिल्ह्यामध्ये होतो आणि बीड जिल्ह्यामध्ये गेलेलो असताना तिथल्या एका शेतकऱ्यानं मला हट्टानं म्हणलं, साहेब तुम्ही जे काही गवत आम्हाला दिलंय मी ते माझ्या शेतात लावलंय, बघायला येता का? मी बघायला गेलो. मला इतका आनंद झाला की सुंदर पद्धतीचं गवत वाढलं होतं. शेतकऱ्यानं पुढचा मुद्दा सांगितला, साहेब हे गवत इतकं चांगलं आहे, आता मी जनावराला पूर्वी जे काही गवत द्यायचो ते जर गवत टाकलं जनावराच्या पुढे तर माझं जनावर गवत खात नाही, तुम्ही जे काही गवत दिलेलं आहे तेच गवत खातं. मी जर पूर्वीचं गवत टाका लागलो आणि त्याच्यासमोर पडलं तर ते डोकं असं मुंडी हलवतं. मला साहेब इतका आनंद झाला की आमचं काम माणसांना नाही तर जनावरांना सुद्धा कळायला लागलंय. मला वाटते की आनंद यात्री ह्यालाच म्हणतात, आनंद घेता आला पाहिजे, आनंद देता आला पाहिजे. आज गवतावरती काम करत असताना आज आपल्याला माहिती की दिवसेंदिवस जंगलं कमी होत चाललेली आहेत आणि त्यामुळं ह्या स्पर्धेमध्ये आम्ही रोपे लावा आणि ती जागवा. अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो, पण वृक्ष संवर्धन त्याच्या जपणुकीसाठी काम करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. आणि म्हणून ह्या स्पर्धेमध्ये आम्ही मुद्दामून लोकांना सांगितलं, तुम्ही लावताय किती याला महत्त्व आहेच, पण तुम्ही जगवताय किती त्याला त्याच्यापेक्षा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या स्पर्धेमध्ये प्रति माणसी कमीत कमी 3 झाडं गावाने लावायचीत हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. आणि त्या पद्धतीचं काम खूप मला आणि सत्यजितला तर आम्ही खूप फिरतो, मी आणि सत्यजित, आम्हाला आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या अनेक गावागावामध्ये ह्याच्याविषयीची चांगली जागृती निर्माण झालेली आहे आणि गावं काम करायला लागलेली आहेत. ह्या स्पर्धेचा सगळ्यात मला वाटते की आमच्या दृष्टिकोनातनं आज आपल्या देशाच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा विषय जो आहे की शेतकऱ्यांचं आर्थिक उन्नती झाली पाहिजे. हे स्वप्न आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की शेतकरीची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. ह्या स्पर्धेमध्ये आम्ही 6वा मुद्दा ठेवलेला आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं प्रति एकर वार्षिक उत्पादन हे 1 लाख रुपये नेट प्रॉफिट असलं पाहिजे. आम्ही जेव्हा ही सुरुवात केली होती तेव्हा अनेक लोक आमच्याकडे बघून थोडेसे मिस्किलपणे हसायचे देखील. आम्हाला माहिती आहे की हे आव्हानात्मक काम आहे. जेव्हा आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 4 वर्षापूर्वी चालू केली होती की श्रमदानानं गावं पाणीदार होतील का असा अनेक लोकांना प्रश्न पडलेला असायचा. मला अनेक लोक विचारायचे की व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यामध्ये लोक श्रमदानाला येतील का. पण त्यावेळेला देखील मी सांगितलं होतं आणि आज देखील सांगतो की फटाक्याची वात काढली तरच फटाका उडतो, फटाक्याची वात नाही काढली तर तो फटाका उडत नाही. फटाक्याची वात काढण्याचं काम पाणी फाउंडेशन करतंय. ते ज्ञानाच्या रूपानं शास्त्र ज्ञान गावागावांच्यापर्यंत घेऊन जातोय, त्यांच्या हृदयामध्ये घुसवतोय आणि त्या पद्धतीनं आमची पुढची वाटचाल राहणार आहे. गेल्या 4 वर्षात ज्या पद्धतीनं शास्त्र शिस्त धरून आम्ही काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्या पुढच्या ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा शास्त्र आणि शिस्त सोडून आम्ही अजिबात वागणार नाही. आणि म्हणून आमच्या सर्व टीमला खात्री आहे की लखपती किसान हे नक्की आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळतील. आज ह्या स्पर्धेचा कणा हा गावातला माणूस आहे आणि त्या गावातल्या माणसानंच आमच्यामध्ये ताकद भरलेली आहे, आमच्यामध्ये विश्वास भरलेला आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर यापुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम करत राहू. महाराष्ट्र शासन सदैवानं आमच्या पाठीशी राहिलेलं आहे. यापुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच मोठ्या साथीनं आमच्याबरोबर राहील, गावकऱ्यांच्या बरोबर राहील ही सदिच्छा आणि अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
अप्रतिम. तेथे कर माझे जुळती. मित्रांनो, 2016 मध्ये आपण एक बीज पेरलं होतं. गेल्या 5 वर्षांमध्ये त्या बीजातून एक अंकुर फुटला आणि त्या अंकुराचा अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर एक महाकाय वृक्ष झालेला पाहून मन भरून येतं. पण हा वृक्ष काही असाच नाही मोठा झाला आपोआप. त्याच्या मोठं होण्यामागे आहेत अहोरात्र राबणारे असंख्य हात, असंख्य गावकरी. आजच्या या गौरव सोहळ्यात काही गावांमधले गावकरी आपल्यासोबत संवाद साधू इच्छित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं या स्पर्धेतलं आत्तापर्यंतचं काय मत आहे, त्यांना काय अनुभव मिळालेत, पाहूया. नमस्कार. या सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व जमलेले जनमित्र, मी किसन विश्वनाथ झोडगे, राहणार कानडी घाट, तालुका जिल्हा बीड. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेपूर्वी या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा जनावरांसाठी माणसांसाठी होत होता. परंतु सत्यमेव जयते वॉटर कप सुरू झाल्यानंतर या गावामध्ये आज रोजी सर्व विहिरी तुडुंब भरलेले आहे आणि हे सर्व जमलेलं पाणी आहे. हे सर्व जमलेलं पाणी एकत्र करून ह्याचं जलव्यवस्थापन कसं करायचं हे गावाने एकत्र येऊन बसवून तयार केलं. हे करत असताना गावाने पीक पद्धतीमध्ये देखील बदल केला. माझ्या गावच्या शेतकऱ्यांनी मार्वेल नावाचं गवत गावामध्ये लागवडीला सुरुवात केली. या गवताच्या लागवडीपूर्वी गावामध्ये जनावरांची संख्या अत्यल्प होती आणि दुग्ध संकलन देखील 2000पर्यंतच होतं. परंतु मार्वेल नावाचं गवत जेव्हा गावामध्ये आलं तेव्हा जनावरांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि दुग्ध संकलन आज रोजी माझ्या कानडी घाटमध्ये 5000 लिटर झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी सरपंच चंद्रकांत युवराज पाटील, नंदुरबार जिल्ह्यातील माझं हे आसाने गाव. खरं म्हणजे महाराष्ट्रभर नंदुरबार जिल्ह्याची ओळख केवळ ट्रायबल जिल्हा म्हणूनच आहे, पण आता आम्ही समृद्ध गाव म्हणून आमची महाराष्ट्रात ओळख निर्माण करीत आहोत. आणि पांडी फाउंडेशनच्या मार्फत गांडूळ नंबर 1 ही फिल्म दाखवल्यानंतर जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी गांडूळ युनिट ॲक्टिव्ह करून रोजगारची निर्मिती केलेली आहे. त्याच्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळत आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये जी नियोजन आम्हाला कामाची करायची आहेत त्यासाठी आम्ही सर्व गावकरी 100% आम्ही पुढे येऊन ते कामं गावात उभे करू आणि समृद्ध गाव आमचं आसाने हे नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारचे आम्हाला प्रशिक्षकांनी व्हिडिओ दाखवले. त्यामध्ये मुरघास हा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. खरं म्हणजे आमचं गाव दुष्काळी भागात येतं आणि 12ही महिने ओला चारा जनावरांना मिळणं खूप कठीण आहे आणि मुरघास अंतर्गत हा प्रश्न सोडवला जातो हे समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत आम्हाला समजलं आणि हे मुरघास बनवून इथून पुढे आम्ही जनावरांना ओल्या चाऱ्यासारखंच पौष्टिक खाद्य जनावरांना द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं गाव समृद्ध करण्याचं या स्पर्धेअंतर्गत प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, माझे नाव साहिला हसन मनेरी, ग्रामसेविका ग्रामपंचायत जालिहाळ खुर्द. आमच्या जालिहाळ खुर्द गावामध्ये महिलांचे बचत गट आहे आणि त्या महिलांच्या बचत गटामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेत. त्याचबरोबर आर्थिक पाठबळ देखील मिळालेले आहे. पण उमेदच्या माध्यमातून आणि समृद्ध गाव स्पर्धेतून आम्ही आणखीन नवीन बचत गट स्थापन करणार आहे, ज्या दृष्टिकोनातून आणखीन त्यांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि महिलांचा योग्य दिशेने विकास होईल. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना बलदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने मी या गावाची सरपंच सौ रागिनी किरण पाटील आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. आम्हाला कोणकोणत्या पिकांची लागवड करता येईल हे लक्षात आलं आणि त्याच्यातून वर्षातून आम्ही 3-3 पिकं घेऊ लागलो. खरीप रब्बी तर बागायत झाली, पण उन्हाळ्यात सुद्धा आम्ही भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊ शकत आहोत. मी स्वतः रताळ्याचं उत्पन्न घेतलं. रताळ्याचं उत्पन्न घेऊन त्याचं मार्केटिंग स्वतः केलं. तर माझ्यासोबत अजून माझ्या इतर भगिनी सुद्धा भाजीपाल्याचं उत्पन्न घेत आहेत. खरोखरच आमचं गाव समृद्धीकडे जात आहे, विकासाकडे जात आहे. उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. मी कुमारी सरस्वती झामरकर, गाव वस्तापूर, तालुका चिखलदरा तालुक्यात खूप असे आदिवासी लोक राहतात व इतर समाजाचे लोकही राहतात, जसे की गवळी, कोरकू, गोंड, वलई असे समाजही राहतात. नमस्कार, मी प्रगती नंदूजी हेकडे. मी एक कॉलेज स्टुडंट आहे. आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचं काम चालू होतं,
त्यामध्ये आपलाही चांगला हातभार लागावा म्हणून मी प्रशिक्षण घेतले व गावात मी व माझ्या मैत्रिणींनी मिळून पुढाकार घेतला. आम्हाला अशा भाषांच्या अडचणी आल्या, पण आम्ही स्थानिक भाषा बोलून हे काम पूर्ण केलं. तसंच आम्हाला खूप आनंद झाला आणि समाधानही झालं की आम्ही खूप चांगल्या रीतीने हा काम पूर्ण केलं. तसेच लोक म्हणतात की मुली बाहेर निघाल्या की लगेच गोष्टी करायला सुरुवात करतात, पण आम्ही याकडे काही लक्ष दिलं नाही आणि आम्ही आमचं काम पूर्णपणे पूर्ण केलं. आणि आम्हाला अशी आशा आहे आणि खात्री पण आहे की आम्ही नक्की समृद्ध गाव होईल, एवढी आशा आहे आमची. आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्हाला तुमच्याशी जोडण्याची एक सुवर्ण संधी मिळाली, म्हणून मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आत्ताच आपण आपल्या काही गावकरी मित्र मैत्रींचं बोलणं ऐकलं. खूप प्रसन्न वाटतं सर्वांचे असं छान अनुभव ऐकून. स्पर्धेच्या या सगळ्या काळात एक गोष्ट आम्ही सतत पाहत होतो आणि त्या गोष्टीबद्दल मला इथं बोलावंसं वाटतं. ती म्हणजे या स्पर्धेमधल्या महिलांच्या आणि लहान मुलामुलींच्या भूमिकेबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दल. ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वी होण्यामागे सिंहाचा वाटा आहे महिलांच्या. पाण्याचा प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असोत किंवा स्थलांतर असो, याचा सर्वात जास्त त्रास होतो महिलांना. शिवाय मुलांचीही जबाबदारी महिलांवरच असते. त्यांना या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य लगेच समजतं आणि म्हणूनच कामाचं महत्त्वही महिलांनाच आधी समजलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. उमेद आणि इतर बचत गटांनी तर गावागावात अप्रतिम काम केलं आहे. या बचत गटांमुळं महिलांना गावात आर्थिकच नाही तर सामाजिक आधारही मिळाला आहे. कठीण परिस्थितीमध्ये संसाराच्या गाडा ओढताना काय होतं हे फक्त त्या बायलाच माहीत असतं. अशा वेळेला तो आधार फार महत्त्वाचा असतो. त्यातून महिलांची प्रचंड मोठी ताकद उभी राहते. श्रमदान असो, विहीर मोजमाप असो, गावाच्या समृद्धीचा मार्ग महिला स्वतःच तयार करत आहेत. याचा फार अभिमान वाटतो. तुम्हा महिलांना माझा दंडवत. त्याचबरोबर मला एक गमतही इथं सांगावीशी वाटते, जी स्पर्धेच्या काळात झाली. एरवी आपण बघतो मोठी माणसं मुलांना मोबाईल देत नाहीत, अभ्यासाला बसवतात. इथं नेमकं उलटं झालं. मुलंच मोबाईल घेऊन बसायची आणि मोठ्यांना म्हणायची, आज किती फॉर्म भरले, किती सर्वेक्षण झालं, चला माहिती द्या पटापट. ही मुलं मोठ्यांना अभ्यासाला बसवत होती. त्यांनी हे ॲप कसं वापरायचं हे सुद्धा मोठ्यांना शिकवलं. गावोगावाच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी अगदी घरोघरी जाऊन विहिरींची संख्या, जमीन, निवडलेलं पीक अशी माहिती गोळा करण्यासाठी मोठी मदत केली आहे. स्पर्धा अजून पूर्ण व्हायची आहे, पण ही मुलं आताच सुसाट निघाली आहेत. त्यांना एकदा चावी मारली आहे, आता ती थांबवणं शक्य नाही. बघा आपल्या गावांना ती कुठं घेऊन जातात. एरवी आपण म्हणत असतो क्लायमेट चेंज होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय, पुढच्या पिढ्यांसाठी आपण कसलं जग तयार करतोय. पण मला वाटतं या पुढच्या पिढीची ही मुलं आहेत ना, ती त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहे. त्यांच्या गावचीच नाही, या जगाची काळजी सुद्धा ते आपल्यापेक्षा जास्त चांगली घेतील. ही मुलं जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा एक लक्षात येतं, आवर फ्युचर इज इन सेफ हँड्स. आपलं भविष्य एकदम सुरक्षित हातांमध्ये आहे. पोरांनो, तुम्ही जिंकलात. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि भविष्य योग्य हातात आहे. गेलं 1 वर्ष मित्रांनो आपण सगळ्यांसाठीच म्हणजे आपण सगळ्यांनीच फार अवघड परिस्थितीत काढलेलं आहे. अतिशय आव्हानात्मक असं वर्ष होतं, अजूनही आहे.
पण या अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा भक्कम आर्थिक पाठबळ देऊन ही चळवळ जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे पाणी फाउंडेशनच्या फंडर्सनी. ऐकूयात त्यांचं मनोगत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरेजी, राज्य मंत्रिमंडळातील माननीय मंत्री, जिल्हाधिकारी आणि टीम पाणी फाउंडेशन आणि विशेष म्हणजे या चळवळीत आघाडीवर असलेल्या खेड्यांतील स्वयंसेवक आणि प्रिय मुलांचे नमस्कार आणि अभिवादन. It is my pleasure to be part of this ceremony to honor the winners and participants of Satyameva Jayate Samruddhi Gaon Spardha. Water is central to life. It is a natural resource that belongs to all. More than 10 years ago, Reliance Foundation embarked on a journey to improve the lives and livelihoods in some of the most underdeveloped rain-fed areas of the country. It was evident that water was the most critical resource that could alter the lives of those people. Reliance Foundation worked towards ensuring sustainable access to water through strong community engagement. Water is a resource that can bind the people together due to the common interest. Limited availability of water requires judicious use. So, conservation alone does not help, but a holistic approach to the use of water, including demand management and ecological balance through collective efforts and ownership, is central to achieving sustainable access. It has to be a movement for a common purpose to secure the lives of current and future generations. Very often, we need to only catalyze or empower communities to build action. It needs like-minded people getting together. When Pani Foundation initiated its work in 2016, it was natural for us to become a principal partner in enabling this movement, and the journey has been going on. Satyameva Jayate Samruddhi Gaon Spardha is a competition to excel in better use of water, and cooperation is the way to get that. It is a competition to demonstrate how cooperative efforts can get more value for every drop of water. It is heartening to see that despite challenging circumstances due to COVID-19 pandemic, communities across 39 talukas and over 900 villages of Maharashtra have been trained through this program. It is inspirational to see two young girls, Sanskriti and Pallavi, enrolling themselves for the online training sessions. They took efforts to ride daily to a distant village on a bike, acquired knowledge and skills. They took responsibility to share with others who could not attend, and their village won the second prize in the taluka level. Reliance Foundation is honored to be the principal partner of Pani Foundation in building a robust and thriving people's movement to fight against fraud. I wish to congratulate all participants and salute their commitment to this cause. Inclusion of school students in this mission is of special significance. They will not only be the ambassadors of change but will be the torchbearers for years to come. Your efforts are protecting not only your villages and community, but helping safeguard and build a better world for everyone. Wish you all the best in carrying forward this movement. Thank you. नमस्कार, मैं पंकज बजाज CSR से समृद्ध गांव स्पर्धा के सभी सहभागियों को शुभेच्छा देने के लिए आज मैं यहाँ पर हूँ। पानी फाउंडेशन के साथ हम काफ़ी समय से जुड़े रहे हैं और हमें लगता है कि पानी फाउंडेशन ने 3 बड़े ही महत्वपूर्ण काम किए हैं। एक तो पहला काम ये किया कि जल संवर्धन जैसी जटिल चीज को इतना सरल किया कि लोग समझ सकें और स्वयं कर सकें। दूसरा, उन्होंने जो एक बड़ा सक्षम प्रयास किया वो ये किया कि जो क्षमताएं पैदा हुई हैं वो गांव के अंदर हैं, वो बाहर नहीं जा रही हैं कहीं पर। तो आगे भी कुछ और करना है, नया करना है, बढ़ाना है काम को, वो गांव के अंदर वो क्षमता है। और तीसरा एक जो बड़ा महत्वपूर्ण काम किया कि इसको एक स्पर्धा का रूप दिया, तो एक ये जन आंदोलन बन गया। और पिछले दशक में शायद मैंने तो इससे बड़ा जन आंदोलन पानी के क्षेत्र में नहीं देखा है, तो काफ़ी सराहनीय कार्य रहा है। और अगर यही तीनों जो स्तंभ है पानी फाउंडेशन के, अगर वो इनको अपनी इस नई समृद्ध गांव स्पर्धा में भी ला पाते हैं तो ये काफ़ी नया और काफ़ी बड़ा प्रयास होगा। तो पानी फाउंडेशन को और समृद्ध गांव स्पर्धा जुड़े सभी गांव वासियों को हमारी शुभकामनाएं। धन्यवाद।
नमस्कार। आदरणीय श्री उद्धव जी, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र, उपस्थित माननीय मंत्रीगण, आमिर, किरण, सत्या, डॉक्टर पोल, रीना और टीम पानी, एचडीएफसी लिमिटेड और एचडी पारिक फाउंडेशन की तरफ से सबसे पहले तो मैं बधाई देना चाहती हूँ उन सब गांवों को जिन्होंने इस बहुत ही मुश्किल वक्त में भी अपनी कोशिशें और अपने हौसले में कोई कमी नहीं आने दी। एक ऐसे वक्त में साहस दिखाया जो पूरी दुनिया के लिए, मानव जाति के लिए एक बहुत कठिन समय रहा है। हम भारतवासियों ने इस ग्लोबल पैंडेमिक के मुश्किल वक्त में काफी सहनशीलता और मजबूती दिखाई है। आज वर्ल्ड वाटर डे का मौका भी है। एचडीएफसी लिमिटेड वाटर कप 1 से ही पानी फाउंडेशन के साथ है और हम सब जानते हैं कि कैसे वाटर कप के जरिए महाराष्ट्र में पानी की समस्या को दूर करने के लिए एक बड़ा जन आंदोलन खड़ा हुआ, अ पीपल्स मूवमेंट। अब 4 साल बाद समृद्ध गांव स्पर्धा के रूप में इस काम का स्वरूप बदल रहा है। जो पानी अब गांवों में है उसके सही और साइंटिफिक तरीके से इस्तेमाल हो, इस बात पे जोर दिया जा रहा है। फोकस यही पे है, नहीं तो इतने सालों में जो जल संधारण का काम हुआ है उसका कोई फायदा नहीं हो पाएगा। लॉकडाउन के समय में पानी फाउंडेशन और गांव ने मिलकर जिस तरह से काम किया वो देखकर हमें बहुत खुशी हुई। वो काम चाहे किसानों को मार्केट से जोड़ने का हो, लोगों के रोजगार का हो या ऑनलाइन ट्रेनिंग का हो, हर काम बखूबी किया गया। मुझे पूरा यकीन है कि इसमें सबको नए रास्ते, नया ज्ञान, नई लर्निंग्स मिली होंगी। टीम पानी को भी। एचडीएफसी में हम पॉजिटिव है आने वाले वक्त को लेकर। जैसे जैसे हम इस मुश्किल साल से बाहर निकल रहे हैं और आगे बढ़ने की कोशिश कर रहे हैं, एक बेहतर भविष्य की ओर हम पॉजिटिव अप्रोच रख रहे हैं। मेरी ओर से और एचडीएफसी मैनेजमेंट की ओर से आप सबको और पानी फाउंडेशन की पूरी टीम को समृद्ध गांव स्पर्धा के आने वाले दूसरे साल के काम में सफलता के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। आपण आता आपल्या 3 फंडर्सचं मनोगत ऐकलं। त्यांच्यासोबतच पाणी फाउंडेशनला आर्थिक आधार दिला आहे आणखी 2 फंडर्सनी, अजीम प्रेमजी यांची फिलॉन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह आणि आमिर खान प्रोडक्शन। आपल्या सर्वांचे मनापासून आभार। मित्रांनो, गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाच्या माराखाली सगळं जग अक्षरशः जमीनदोस्त झालं होतं, तेव्हा गावागावात शासनाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी। त्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, तहसीलदार, बीडीओ, सीईओ सगळ्यांनीच आपापल्या ड्युटीच्या पलीकडे जाऊन नागरिकांना जमेल ती मदत केली, शक्य झालं ते केलं। हे सगळं करत असतानाच समृद्ध गाव स्पर्धेसाठी सुद्धा शासन यंत्रणा गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। आपल्यासोबत आता 18 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ ऑनलाईन आहेत। त्या सर्वांचं आणि इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं योगदान स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं ठरलंय। आता आपण ऐकूया 2 जिल्हाधिकाऱ्यांचं मनोगत। नमस्कार मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवर। समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्याच्या निवड झालेल्या आहेत, मंगरुळपीर तालुका आणि कारंजा तालुका। 3 वर्ष कालांमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी फाउंडेशन मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम करून दाखवलं। याच्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या पातळी याच्यामध्ये वाढ झालं आणि सिंचन क्षेत्र सुद्धा वाढ करण्यात आलेले आहे। याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। या स्पर्धा कालावधीमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, विद्यार्थी खूप ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन दाखवलं आणि याच्यामुळे गावांमध्ये जलसंधारणाच्या सोबत मनसंधारण सुद्धा निर्माण झालं असं दिसते। आमच्या जिल्ह्यांमध्ये जानेवारी गावांमध्ये एकूण 7000 वृक्ष लागवडाचा कार्यक्रम नरेगाचे जोड देऊन लोकांनी सक्सेस करून दाखवलं। बोरवा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम झालेले आहे आणि यामध्ये पाण्याची वाढ सुद्धा झालेली आहे।
आज मार्च 22 तारीख जागतिक जल दिवस, यामध्ये सत्कारसाठी पात्र असलेल्या सर्व गावांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि समृद्ध गाव स्पर्धा माध्यमातून सर्व गाव समृद्धीकडे वाटचाल करतील असे मी आशा बाळगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. समृद्ध गाव स्पर्धा जवळपास मागच्या वर्षापासून पाणी फाउंडेशनचे मार्फत आपण सातारामध्ये त्याच्या संदर्भात काम करतोय. पहिल्या आपलं जे पाणी फाउंडेशनचा टप्पा होता त्याच्यामध्ये गावामध्ये मुबलक पाणी सप्लाय साईडचं जे आपण गॅप्स फिलअप केले त्याच्या संदर्भात काम करण्यात आलं. पण आत्ताचा जे टप्पा आहे ते डिमांड साईडचा टप्पा आहे. त्याचे काही वेगवेगळे आपण बेनिफिट म्हणू शकतो. एक तर इकॉनॉमिक बेनिफिट आहे, पण तो शेतकरी या आपल्या पाणी फाउंडेशन किंवा समृद्ध गाव योजना निमित्ताने एकत्रित आल्यामुळे जे त्यांची सोशल युनिटी झाली त्याच्या एक सर्वात जास्त मला वाटते लॉंग बेनिफिट याच्यामध्ये राहणार आहे. हे सर्व करताना मागच्या वर्षी जेव्हा आपण हे प्रोग्राम सुरुवात केली, कोविडचा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये, विश्वमध्ये प्रॉब्लेम आला. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून आमचा चॅलेंज असा होता की लॉकडाऊन आता झाला आहे तर लोकांना बेसिक सर्व्हिसेस कसं पुरवायचे. यावेळी आय थिंक पाणी फाउंडेशनच्या सोबत जे आपले काही शेतकरी गट आहे, जे आपले समृद्ध गावमधले जे काही आपले शेतकरी आहे गावाचे, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून नॉट जस्ट इन सातारा, पुणे मुंबईपर्यंतचे लोकांनी, शेतकऱ्यांनी डायरेक्टली सोसायटीमध्ये, अपार्टमेंटमध्ये स्वतःची भाजी घेऊन जायचे, तिथे विकायचे. लोकांना सुद्धा खूप चांगला झाला. ज्याला आपण नेहमी फार्मर टू फोक म्हणतो, ते आपला फक्त एक बझवर्ड नसून कोरोनामध्ये शेतकरी ते करू शकतात ते 100% त्यांनी त्याला प्रूव्ह करून दाखवलंय. मागचे एक 10-12 दिवसापासून एक कॉफी विथ कलेक्टर म्हणून एक संकल्पना सुरू केली आहे, जे समृद्ध गाव योजनामधले आपण गावकऱ्यांना बोलवलं होतं. त्यांचे एक्सपिरियन्सेस आपण ऐकले. मागच्या आपला वॉटर कपचा त्यांना काय बेनिफिट झाला तो ऐकला. आत्ताचे टप्प्याचा त्यांना काय बेनिफिट होतोय आपण तो ऐकला. शेतकऱ्यांना सुद्धा मोटिवेशन भेटतो की कुठेतरी प्रशासन, शासन सर त्यांच्या सोबत आहे आणि सर्व आपण एक टीम म्हणून या संपूर्ण प्रोग्राममध्ये काम करायला इच्छुक आहे आणि याचे पुढे सुद्धा काम करणार आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आजचा 22 मार्च हा दिवस साजरा केला जातो जागतिक जल दिन म्हणून. त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री श्री शंकररावजी गडाख यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित समृद्ध गाव स्पर्धा या स्पर्धेच्या पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांचा जो सन्मान आज इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो, त्या कार्यक्रमाकरता उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे, त्याचबरोबर पाणी फाउंडेशनचे प्रमुख माननीय आमिरजी खान, किरण राव, उपस्थित सर्व पाणी फाउंडेशनचे सर्व सदस्य, राज्याचे मुख्य सचिव माननीय सीतारामजी कुंटे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाकरता ऑनलाईन जवळपास 600 गावातले सहभागी असलेले सर्व ग्रामस्थ, शेतकरी आणि बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम पाणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आहेत, आमिरजी खान आहेत, यांना धन्यवाद देऊ इच्छितो की शासनाचं काम हे पाणी अडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं हे चालूच असतं, परंतु त्याचा फार मोठा भार आपण मागच्या काही 5-6 वर्षापासून आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. आणि त्यातनं 4 वर्षामध्ये जे काम, अप्रतिम काम जे दिसलं, सांगताना सांगितलं गेलं की पहिल्या टप्प्यामध्ये एवढं काम झालेलं आहे. पहिल्याच टप्प्यामध्ये एवढं काम जर झालेलं असेल तर बाकीचे येणारे जे काम अजून होणार आहे त्यातनं मला वाटतं या 600 गावाचं पूर्ण चित्र हे बदलू शकतं. आणि हे शक्य आहे. हे या सर्व, जसं कोरोना योद्धे आहेत तसं हे शेतकरी पाणी वाचवणारे योद्धे आहेत असं म्हणलं तरी वावगं होणार नाही, हे शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. परंतु प्रश्न परत तेवढाच येतो की प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये जी 5 ते 6 खोरे आहेत त्या खोऱ्यामध्ये जे तुटीचे खोरे आहेत, विशेषतः गोदावरी खोऱ्यासारखं तुटीचं खोरं आहे, इथे पाऊस जेवढा पडायचा तेवढाच पडतो आणि हमखास कितीही नियोजन केलं, शासनाने कितीही पैसा ओतला तरी देखील पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळे शेवटचे उन्हाळ्यातले 3 महिने 4 महिने हे अक्षरशः टँकरने पिण्याकरता पाणी द्यावं लागतं. आणि आपण बाकीचा महाराष्ट्र जर बघितला, जिथे मोठी धरणं आहेत, पाणी कॅनॉलने दिलं जातं,
तिथे 3-3 पिकं ही नगदी घेतली जातात. ही महाराष्ट्राची दुसरी बाजू आहे. आणि म्हणून जो पूर्ण महाराष्ट्र आहे त्याच्यातला जवळपास 60% महाराष्ट्र हा जिरायती आहे. इथे आपल्याला पाणलोट क्षेत्राचं काम केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि हे काम पाणी फाउंडेशन सारखे सहकारी करतायत. मला त्यांचा अतिशय आनंद वाटतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि या निमित्ताने महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, अनेक गावामध्ये शासनाच्या मदतीशिवाय हे काम हिवरे बाजार असेल किंवा रायगण सिद्धी असेल, बाकीची अनेक गावं आहेत, यांनी हे शक्य करून दाखवलेलं आहे. आपण पाण्याची बचत करून जर शेती करू शकलो तर त्या गावामध्ये पाणी अजिबात कमी पडत नाही. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून शेतीचं केली नाही तर फार मोठा ऱ्हास शेतीचा होणार आहे, शेतकऱ्यांचा होणार आहे. आणि आपण मग पुढच्या पिढी आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करायचं आहे. ते काम सुरू झालेलं आहे. सुदैवाने मला सांगावंसं वाटतं विषांतर होईल, परंतु महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्याच्या पाठीमागे हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ठामपणे उभे आहेत. ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येतो त्या वेळेस त्याला मदतीचा हात हा नेहमी दिला जातो. त्याचं छोटंसं उदाहरण दिलं पाहिजे की साधारणपणे ज्यावेळेस शेतकरी दुष्काळ पडतो, पिकाला भाव नसतो, त्यावेळेस शेतकरी अडचणीत येतो, तो कर्जबाजारी होतो. आणि मग ज्यावेळेस निवडणूक जवळ येते त्यावेळेस मग सरकार निर्णय घेतं की कर्जमाफी दिली जाते. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या वर्षी निवडणूक झाल्यानंतर प्रथमच राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिला कुठला निर्णय झाला असेल तर तो शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा झाला. अशा पद्धतीने फार काही दिलं असं नाही, परंतु शेतकरी हा डगमगता कामा नये, त्याच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून फक्त शेती कर्जच नाही तर येणाऱ्या जलसंधारणाच्या कामामध्ये सुद्धा किंवा झाडं लावली पाहिजेत, गवत लावलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या करता महाराष्ट्र शासन हे नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहील. आणि या कामामध्ये जे अशासकीय पाणी फाउंडेशन आणि अशा अनेक संस्था ज्या काम करतायत त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. तर संत सावता माळींनी असं म्हटलंय की आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जातंय झाडा झाडा. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जातंय झाडा झाडा. सावताने केला मळा, विठ्ठल देखियेला डोळा. शेती आणि पाण्याचं फार जिव्हाळ्याचं नातं आहे. काय पाणी नसेल तर शेती कशी होईल, आणि शेती जर समृद्ध झाली नाही तर गाव कसं समृद्ध होईल. मी माननीय कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित समृद्ध गाव स्पर्धा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय जलसंधारण मंत्री गडाख साहेब, पाणी फाउंडेशनचे प्रमुख माननीय आमिरजी खान आणि त्यांची सर्व टीम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व शेतकरी, गावकरी, सर्व अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी जल दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जलसंधारण आणि जलसाक्षरता यामध्ये पाणी फाउंडेशनचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणून समृद्ध गाव ही योजना आपण या ठिकाणी घेतली. म्हणून मी कृषी विभागाच्या वतीने आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला याही गोष्टीची जाणीव आहे की करोनाच्या काळातही आपण अतिशय अविरत काम या ठिकाणी केलेलं आहे. समृद्ध गाव या उपक्रमामध्ये शास्त्रशुद्ध नियोजन असल्यामुळे निश्चितच हाही उपक्रम यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची जी संकल्पना आहे की या महाराष्ट्राच्या, देशाच्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, शेतकरी बांधव चिंतामुक्त झाला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी बाजारामध्ये ज्या गोष्टीची मागणी आहे अशाच प्रकारच्या वाणांची शेती करावी, विकेल ते पिकेल, ही संकल्पना घेऊन आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी
कार्यपद्धतीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला वाटतं की आपल्यासारख्यांचंही सहकार्य त्या ठिकाणी जे काही मिळणार आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आपले जे काही उपक्रम या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून घेणार आहात त्या सर्व गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांची जोड आपण त्या ठिकाणी देऊ आणि आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे की शेतकरी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी कामकाज करूया. एवढं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. या जे काही आपण पिकांचे वाण बदलणार आहोत, नवीन पीक वाण त्या ठिकाणी आणणार आहोत, तर त्याच्यावर प्रक्रिया उद्योग पण आपण त्या ठिकाणी उभा करू शकतो. शेतकऱ्यांचे गट आपण उभे केलेले आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपन्या मोठ्या प्रमाणात आपण स्थापन ऑलरेडी केलेल्या आहेत, काही करायला घेतो आहोत आणि म्हणून आता काही महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी ज्या काही चांगलं कामकाज या ठिकाणी उभं केलेलं आहे, तर माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून त्याच्यासोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून आपण त्याला पाठबळ त्या माध्यमातून देऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला त्याही माध्यमातून आपण प्रतिसाद निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण देऊया. मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की कोणताही शासनाचे जर काही योजना असल्या तर त्याला एक विशिष्ट नजरेतनं बघितलं जात आहे, परंतु त्याला जोपर्यंत लोक चळवळ किंवा समाज जनता जोपर्यंत तो कार्यक्रम उपक्रम हातात घेत नाही तोपर्यंत तो यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून आपला हा जो काही स्तुत्य उपक्रम आहे त्याला शासनाचंही तेवढंच पाठबळ सगळ्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहील आणि हा सर्व कार्यक्रम आणि शेवटी आपलं सर्वांचं जे काही ध्येय आहे की तळागाळातला झोपडीतला शेवटच्या टोकाचा जो काही शेतकरी आहे, तो गावकरी आहे, त्याला सक्षम करणं. मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण निश्चितपणे मार्गक्रमण करूया. याच्यासोबतच कृषी विभागानेही काही कामकाज हाती घेतलेलं आहे. मला वाटतं की वर्षभरापासून आम्ही जे काही नियोजन केलेले त्याचे परिणाम येणाऱ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे दिसतील. बियाण्याचं दर्जेदार बियाणं त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो आहोत. त्या बियाण्याचा वापर कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी करावं त्याचंही प्रशिक्षण आपण द्यायला घेतो आहोत. रासायनिक खतांचा किती प्रमाणात वापर करायचा हाही आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये संकल्प त्या ठिकाणी घेतलेला आहे. उत्पादकता कशी वाढवता येईल त्या दृष्टिकोनात आम्ही कामकाज करायला घेतलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 500 रोपवाटिका ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत. नवीन येणाऱ्या कालावधीमध्ये 500 रोपवाटिका प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 रोपवाटिका आपण द्यायला घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्या त्या तालुक्याचा क्रॉपिंग पॅटर्न त्या भागातल्या शेतकऱ्यांना अपेक्षित आणि त्यांना मार्गदर्शन करून आपण बदल त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. मला वाटतं की लहान मोठ्या अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेल्या आहेत. पाणी फाउंडेशनच्या वतीने हा जो काही पुढचा टप्पा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शक्तीने आम्ही तुमच्या सोबत राहू. त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून जे जे करणं शक्य आहे ते आपण सर्वजण मिळून करूया. मी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता मी एका अशा व्यक्तीला बोलवतोय म्हणजे त्यांच्या यशस्वीतेमागे त्यांची अचूकता आहे, परंतु त्यांच्या अचूकतेमागे त्यांच्या प्रयत्नांचं अथक परिश्रमाचं सातत्य आहे, ज्यांना कुठल्याही खरं तर ओळखीची गरज नाही असे पाणी फाउंडेशनचे आमिर खान. नमस्कार मित्रांनो. माझी मिशीचा शेप गेलो मास्कच्या खाली. दोस्तों, उद्धव जी 5 साल पहले हमने एक सपने के साथ शुरू किया था. हमारा सपना था जो हर महाराष्ट्रियन का सपना है कि हम महाराष्ट्र को पानीदार देखें. हम सबका ये सपना है और 5 साल पहले पानी फाउंडेशन ने इस सपने के साथ शुरू किया था. उस सफर पे हम निकले, गांव कोरिया के साथ हम लोगों ने मिलकर काम किया और इतना कुछ सीखने को मिला. 3 तालुका से हमने शुरू किया, उसके बाद हम 30 तालुका में काम किया, पान लोड के काम में 75 तालुकाज, 76 तालुकाज. और 4 साल होने के बाद हम 5वें साल में हमारा प्लान था कि 75 तालुका से हम 150 तालुकाज में जाएं और उसके अगले साल
हम पूरे महाराष्ट्र में जितने तालुका हैं हम सब तालुका में काम करें, पानी फाउंडेशन हर तालुका में काम, ये हमारा प्लान था। लेकिन हमने वो प्लान छोड़ के कुछ और फॉलो किया और उसकी वजह मैं आप लोगों को बताना चाहता हूँ। हम जब 75 तालुका में थे उसके बाद हम 150 में जा सकते थे, हम और बड़े हो सकते थे, वी कुड हैव गॉन वाइडर, और बड़ा हो सकता था। लेकिन हमको लगा नहीं, हमको बड़ा नहीं होना है, हमको डीपर जाना है, हमको और गहरा जाना है। जब तक हम इसकी गहराई में नहीं जाएंगे तब तक हमको सोल्यूशन नहीं मिलेगा। 4 साल में हम लोग को बहुत कुछ सीखने को मिला। हम लोग इस फील्ड से नहीं है उद्धव जी, हम लोग एक्चुअली अलग फील्ड से हैं, लेकिन हमको लगा कि ये भी जो कम्युनिकेशन का काम होता है, सरकार प्रशासन इतना काम करती है, सोसाइटी में हर लोग इतना काम हम सोशली कंट्रीब्यूट करते हैं, क्रिएटिव पीपल का क्या, हम लोगों का क्या कंट्रीब्यूशन है, हम कम्युनिकेटर्स हैं, तो हमको लगा कि हमें इसमें कोशिश करके योगदान करनी चाहिए। और हमको जो कुछ सीखने को मिला, हमको रियलाइज हुआ कि हम जिस दिशा में जा रहे हैं उसमें सिर्फ पानी लोड का काम अगर हम करेंगे तो पानी तो आ जाएगा, लेकिन हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा, महाराष्ट्र का प्रॉब्लम सॉल्व नहीं होगा। तो 4 साल के बाद हमने उसको शिफ्ट करके ये समृद्ध गांव जो प्रतियोगिता है, जो कंपटीशन है, उसका हमने उसका स्टार्ट हुआ, उसकी शुरुआत हुई। और उसकी थॉट ये थी कि हम अब 75 तालुका से हम 150 में नहीं जा रहे हैं, हम और छोटे हो रहे हैं। कहाँ हम 4100 गांव में थे लास्ट ईयर में, चौथे साल में, अब हम 900 गांव में आ रहे हैं। छोटे हो रहे हैं हम, लेकिन हम गहरे जा रहे हैं। हमारी कोशिश है कि हम इसको, क्योंकि पानी का प्रॉब्लम सॉल्व करने की उसके साथ खेती भी आता है, एग्रीकल्चर, माटी, गवत, फॉरेस्टेशन, क्रॉप प्लानिंग, और पानी को आप कैसे इस्तेमाल करते हैं। ये जब हमको रियलाइज हुआ कि सिर्फ पानी नहीं, पूरा एग्रीकल्चर हमको संभालना पड़ेगा, तो मतलब इसके बारे में सोचना पड़ेगा, तो हमने ये नया कंपटीशन शुरू किया। और हमको लगता है कि जिस तरह पहले साल में हमारे लिए एक्सपेरिमेंट था, ये 4 साल 5 साल पहले 3 तालुका से हमने शुरू किया था, और उस वक्त हमको कुछ पता नहीं था कि हम लोग को कितना इसमें सक्सेस मिलेगा, कितना गांवकरी आगे आके इसमें काम करेंगे। और काम तो गांवकरी को करना है, हम तो सिर्फ हेल्प कर रहे हैं, हम गाइड कर रहे हैं। तो जिस तरह से पानलोड के काम में 4 साल में हमको जो सक्सेस मिला है, जो गांवकरी को सक्सेस मिला है, गांवों को हमने देखा है किस तरह पानीदार हो गए, तो हमें पूरा भरोसा है कि ये जो नई कोशिश हमने की है, जिसमें हम कोशिश कर रहे हैं कि हम गांव वालों को पूरे खेती के बारे में हम गाइड करने की कोशिश करें, उन लोगों से सीख के जो इस फील्ड में एक्सपर्ट्स हैं, प्रशासन और सारे जो एक्सपर्ट्स हैं, उनसे सीख के समझ के। उदय जी, आपको याद होगा मैं 5 साल पहले आपके पास आया था, जब हम लोग शुरू कर रहे थे, हम आपके पास आए थे, हमने बहुत वक्त भी बिताया था, आपको हमने पूरा समझाया था, आपने बहुत इंटरेस्ट लिया था। तब से लेके अब तक हम बीच में कई दफा मिले हैं, और अब पिछले 1 साल में तो हम काफी दफा मिले हैं इस बारे में बात करने के लिए। तो मुझे आपका इतना शुक्रिया अदा करना है, आज आपने इतना वक्त दिया, इतने मुश्किल समय में आपने वक्त दिया, ये गांवकरियों को आपने वक्त दिया है, उनका जो कॉन्फिडेंस है, मनोबल है, वो बढ़ेगा आपके प्रेजेंस से। मुझे लगता है कि जिस तरह से प्रशासन ने काम किया है, जिस तरह से हमारे फंडर्स हमारे साथ खड़े हैं, जिस तरह से आपकी टीम, सीएम की पूरी टीम, आपका पूरा एडमिनिस्ट्रेशन, आपके मिनिस्टर्स जो जिस सिंसियरिटी से काम कर रहे हैं, मुझे कोई डाउट नहीं है कि हम लोग जो हमारा सपना है वो पूरा होगा एक दिन। और सबसे महत्व मुझे इसमें लगता है जो हमारे गांवकरी हैं। ये पहला साल है उद्धव जी, जो ये साल में मुझे 2 चीजें बोलनी है, क्योंकि हम 6000 गांव के साथ काम कर चुके हैं। लास्ट ईयर हमारे 4100 गांव थे, अब हम 900 गांव में आए हैं। तो बहुत सारे गांव हैं जो पिछले साल पानलोड का काम कर रहे थे, वो बड़े खुश थे, इस साल वो नहीं है। तो मैं उनको कहना चाहता हूं कि आप अपना मन छोटा मत करिए, ये एक बहुत इंपॉर्टेंट प्रोसेस है हमारे लिए। हम चाहते हैं कि हम इसमें हम सक्सेसफुल हों, हमें यश मिले, तो उसके लिए थोड़ा हमको धीरज रखना पड़ता है। हमारे पानी फाउंडेशन की वेबसाइट में अनेक फिल्म्स हैं, आप इस कंपटीशन में इस साल नहीं हैं, लेकिन अगले साल होंगे, अगले साल होंगे, उसके बाद होंगे। और उस बीच आप पानी फाउंडेशन के वेबसाइट पे, फेसबुक पे या यूट्यूब पे जाके यूट्यूब पे हमारी सारी फिल्में देख सकते हैं। और जिस तरह एकलव्य ने दूर से सीखा था, आप हमारे कंपटीशन में इस वक्त नहीं हैं,
और हम ये नहीं कहते कि हम द्रोणाचार्य हैं, हम कोशिश कर रहे हैं, लेकिन अगर आप दूर से सीखना चाहते हैं तो हमारी सारी फिल्में हैं, इसमें बहुत अच्छी अच्छी फिल्में बनी हैं जो आप अपने आप ही ये सब काम शुरू कर सकते हैं। और जो गांव इस साल जिनको इनविटेशन मिला है और जो इस कंपटीशन में भाग ले रहे हैं, उनको मुझे बोलना है कि आपके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। ये पहला साल है, सबकी नजरें आप पे हैं, सबकी उम्मीद आप पे है। पानी फाउंडेशन की पूरी उम्मीद आप पर है। सत्या, मेरी, डॉक्टर पोल की, उद्धव जी की, सब लोगों की, मैं तो कहता हूं पूरी दुनिया की नजर इस वक्त आप पे है, क्योंकि ये जो एक्सपेरिमेंट हो रहा है मुझे पता नहीं कहां हो रहा है ये। और ये जो पहला साल है, इसमें आपने अगर इस एक्सपेरिमेंट को सक्सेसफुल करके दिखाया, आप यशस्वी हुए, तो ये एक ऐसा एग्जाम्पल बनेगा न सिर्फ महाराष्ट्र के लिए लेकिन पूरी दुनिया के लिए, कि महाराष्ट्र के ये 900 गांव ने ये करके दिखाया, तो ये मुमकिन है। ये आप दिखाएंगे हमको कि ये मुमकिन है, कि इस तरह काम करके आपका गांव समृद्ध हो सकता है, ये आप हमको दिखाएंगे। और उस बल पे हम और आगे बढ़ेंगे, और एक दिन जो हमारा सपना है महाराष्ट्र को पानीदार देखने का और खुशहाली देखने का गांव में, वो एक दिन जरूर पूरा होगा। ये जो हम कहते हैं कि ये समृद्ध गांव प्रतियोगिता है, ये एक्चुअली है क्या? ये हमारा सपना है। हम गांव को बोलते हैं कि तुम्हारा गांव, अपने गांव के बारे में आपका सपना क्या है, आप किस किस्म का गांव देखते हो। हम कौन है? हम गूगल मैप है। आप जब गूगल मैप पे जाते हो, आप बोलते हो मेरे को यहां पहुंचने का, मेरा एड्रेस ये है, तो आप उसमें आप डालते हो मेरे को एड्रेस यहां पहुंचने का। फिर आपको गूगल मैप बोलता है 200 मीटर के बाद आप राइट लो, लेफ्ट लो, कोई भी ऐप जो ट्रैवल का ऐप होता है आप यूज करो, इतना आगे जाओ, फिर यहाँ पे लेफ्ट टर्न, राइट टर्न है। एक्चुअली पानी फाउंडेशन सिर्फ वो कर रहे हैं, हम गूगल मैप से, हम गांव को बोल रहे हैं ये तरीका है। आपका ड्रीम क्या है, आपका डेस्टिनेशन क्या है, आपको पहुंचना कहां है, आपको पहुंचना है यहाँ, आपका गांव यहाँ है और आपके सपने का गांव यहाँ है। यहां से यहाँ पहुंचने के लिए जो आपको जर्नी करनी है, वो हम थोड़ा आपको गाइड कर रहे हैं वहां तक पहुंचने के लिए। एक्चुअली हमारा काम वही है, लेकिन वो जो जर्नी पूरी करनी है वो आपको पूरी करनी है, और आपके साथ साथ हम सब खड़े हैं, हम आपके साथ इस जर्नी को पूरा करेंगे। तो पूरा भरोसा है और पूरी उम्मीद है हमें कि आप जो टॉर्च बेरर्स हैं, जिसको मैं हिंदी में बोलूंगा कि जो मशाल है, इस शुरुआत की मशाल जो है वो आपके हाथ में है। तो इस उम्मीद के साथ कि इस पहले कंपटीशन में, समृद्ध गांव कंपटीशन जो है, इसमें आप पूरे दुनिया को दिखाएंगे कि आप किस तरह इस चीज को सक्सेसफुल और यशस्वी बना सकते हैं। उसी उम्मीद के साथ और आप सबका शुक्रिया अदा करते हुए, जय हिंद, जय महाराष्ट्र। मला नक्की खात्री आहे की हे स्वप्न जे पाहिलेलं आहे ते नक्की पूर्ण होईल। आता आपण ऐकणार आहोत एका अशा व्यक्तीचं मनोगत जे अगदी नेहमी मनापासून आणि हृदयापासून बोलतात, आणि त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी मीच नाही तर मला ठाऊक आहे तुम्हीही उत्सुक आहात। मी विनंती करतो महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मुद्दामून अशी सुरुवात केली, कारण म्हटलं तर मी मुख्यमंत्री इथे बसलेलो आहे, माझे सहकारी मंत्री आहेत, प्रथित यश आणि सगळ्यांचे लोकप्रिय आमिरजी बसले आहेत, किरणजी आहेत, आपलं जितेंद्र आहे। पण सुरुवात अशी का केली, मगाशी डॉक्टर आपलं मार्गदर्शन ऐकत होतो आणि त्याच्यात एक वाक्य मला फार भावलं। तुम्ही सांगितले की 7/12 हा जमिनीवर असतो, जमिनीच्या खाली 7/12 नसतो। तसंच माझं म्हणणं आहे की जमिनीवरती 7/12 असतो, जमिनीच्या खाली 7/12 नसतो, आणि जो निसर्ग आहे, जो पाऊस आहे, तो कोणाला ओळखत नाही। इकडे मुख्यमंत्री कोण आहे, सरपंच कोण आहे, आमिर खान कोण आहे, म्हणजे पाऊस पडतो तो मंत्र्याच्या शेतात बरोबर पडतो आणि बाजूच्या शेतात दुष्काळ पडतो असं नाहीये। आणि मला आठवतंय 2005 साली जेव्हा मुंबईमध्ये पाणी सगळं झालं होतं, तेव्हा आमच्याही घरामध्ये पाणी घुसलं होतं।
म्हणजे हे कोणी निसर्ग आहे त्याला ओळख बिळख काही नसते. निसर्गाचं देणं हे आपण कसं घ्यायचं, कसं स्वीकारायचं हे आपल्याला अजून कळले की नाही हा मूलभूत प्रश्न आहे. आणि आणखीन एका गोष्टीचं मला कौतुक वाटतं की प्रयोगशीलता. आपण नेमकं शतकानुशतक काय कमावलंय आणि काय गमावलंय याचा कधी विचारच नाही केला. जितेंद्र, आपण सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या ओळी सांगितल्या. आपण म्हणतो की हा महाराष्ट्र साधू संतांचा प्रदेश आहे, शूरांचा वीरांचा आहे, इथे साधू संत झाले, छत्रपती शिवाजी महाराज एक दैवत आपल्या इथे जन्माला आलं. पण त्यांच्याकडनं आपण काय शिकलो? तुकाराम महाराजांनी त्यावेळेला पाण्याची महती सांगितली होती. आणि डॉक्टर, तुम्ही आणखीन एक जो उल्लेख केला की एक वेगळं गवत पौष्टिक, आपल्याला गवतात सुद्धा पौष्टिकता असते, गवतात सुद्धा ताकद असते हेच माहिती नाहीये. आणि मला वसंत कानेटकरांचं ते एक नाटक आठवलं, जेव्हा गवताला जेव्हा भाले फुटतात. म्हणजे काय, गवताला खरंच भाले फुटले का? गवताला भाले नाही फुटले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं तेव्हा जो सामान्य माणूस होता, जो आत्मविश्वास हरवून बसला होता, जिद्द हरवून बसला होता, हिंमत हरवून बसला होता, त्याच्या मनामध्ये ती जिद्द परत दिली की तू लढू शकतोस, तू हे करू शकतोस, ही जिद्द त्यांनी दिली. आणि मग गवताला जे भाले फुटले त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. आज पुन्हा मला एकदा तुमच्याकडनं अपेक्षा आहे, त्याच गवताला भाले पुन्हा फुटले पाहिजेत. त्या छत्रपतीने सर्वसामान्यांच्या सोबतीने जे स्वराज्य स्थापन केलं, त्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्या गवताला भाले फुटले पाहिजेत. ही माझी भावना आहे आणि ही माझी अपेक्षा आहे. कारण सरकार येतात, सरकार जातात, ठीक आहे. काही जणांच्या मध्ये पोटात दुखत होतं की मुख्यमंत्र्यांना आमिर खानला भेटायला वेळ आहे. भेटलोच ना, आता सुद्धा बाजूला बसलेलं आहे. ह्याचं कारण आमिर खान जे करू शकतो ते तुम्ही पिढ्यानपिढ्या किती घालवल्या, म्हणजे जे टीका करतात ते त्यांच्याबद्दल बोलतोय, ते नाही करू शकत. स्वप्नच वेगळं आहे. स्वप्नाला सुद्धा काहीतरी अर्थ असावा लागतो. काय स्वप्न? तर आमिरजी, म्हणजे आता शब्दांची कोठी नाहीये, पण तुम्ही जे करता आहेत त्याच्यामुळे गावागावात आमिरी येणार आहे, सुबत्ता येणार आहे. आणि जसं आपण एक म्हणतो की साक्षरता, देशामध्ये सगळ्यात साक्षर कोणता प्रदेश आहे, मग त्याच्यामध्ये साक्षरतेचं एक हे दिलं जातं की केरळ पहिलं आहे का, महाराष्ट्र आहे का, अमुक आहे का, तमुक आहे. त्याचप्रमाणे जलसाक्षरता हा एक महत्त्वाचा विषय. कारण मी अनेकदा म्हटलेलं आहे की साक्षरता म्हणजे काय, की नुसतं अक्षर गिरवणं नाही. अक्षर गिरवणं ही जर का साक्षरता असेल तर जितेंद्र, मला वाटतं सगळ्यात साक्षर वर्गातला फळा असेल. कारण त्याच्यावरती जेवढी अक्षर गिरवली जात असतील तेवढी कशाही वरती गिरवली जात नाही. पण म्हणून तो फळा, त्याला आपण साक्षर म्हणू का? अक्षर आहे पण साक्षर नाहीये. म्हणजे शिक्षणाच्या बरोबरीने संस्कार महत्वाचा आहे. आणि तो संस्कार जर नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाहीये. तसंच आता तुम्ही जसं सांगितलं ना, धूम 1 धूम 2, तसंच पार्ट 1 पार्ट 2, त्याचप्रमाणे आता तुमचा हा पार्ट 2 सुरू झालेला आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाण्याचं महत्त्व हे सांगितलेलं आहे, पाणी कसं साठवणं हे सांगितलेलं आहे. आता त्याच्यावरती संस्कार करणं म्हणजे समृद्ध गाव. त्या पाण्याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे आपण कधी कधी बघतो, नाही नेहमीच बघतो, खास करून आपण ग्रामीण भागातील माझे बांधव आणि माता भगिनी बघत असतात, अनुभवत असतात. आमच्याकडे काय, पाऊस पडला की गळायला लागले की कळतं की पाऊस जोरात पडतोय, तो आमचा धबधबा. तुमच्याकडे ग्रामीण भागामध्ये डोंगरावरून उसळून पडणारं पाणी, ते जे काही निसर्गाचं सौंदर्य असतं ते नयनरम्य, हे फार हे ऐश्वर्य. पण हे जे धबधब्यातून पडणारं पाणी आहे ना, हे पावसाळा संपल्यानंतर आटून जातं आणि ते आटून जाण्याच्या आधी वाहून जातं. हे पाणी जर का आपण नीट साठवलं नाही तर काय उपयोग नाहीये. म्हणजे धबधबा आहे पण तो जर का पाणी नीट त्याला बंधारा घातला नाही, धरण बांधलं नाही, धरण बांधल्यानंतर कालवे काढले नाहीत, मग एवढं केल्यानंतर सुद्धा नीट पाणी जर का ते वापरलं नाही तर काहीच होत नाहीये. आणि ते काम म्हणजे कोणीतरी एक कान खेचणारं लागतं. आपण कधी कधी स्वतःला शहाणे समजायला लागतो, पण कोणतरी कान पकडणार पाहिजे. जसा आज आपला कान पकडला गेला मास्कमुळे,
करोनाने आपला कान पकडलाय, कान खेचतोय. काय शिकतोय आपण की पर्यावरणाचा ऱ्हास तो केल्यामुळे ही अशी संकट येतात. अरे आता तरी शहाणे व्हा, हे तर करोना सांगतोय. म्हणजे करोनाने आपल्याला स्वतःची काळजी कशी घ्यायचं हे शिकवलेलं आहे, काय काय हवं काय नको ते पाहायला शिकवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जे आपण म्हणतोय, आमिर जी आपण म्हणालात की आप इस फील्ड के नहीं है, मैं भी कहाँ इस फील्ड का हूँ, लेकिन जिम्मेदारी है तो निभाना पड़ रहा है. और ये भी बात अलग है कि आप तो कैमरे के सामने बात करने वाले पब्लिक में जाकर बात कर रहे हैं, मैं पब्लिक में बात करने वाला कैमरे के सामने बात कर रहा हूँ. तो ये होता है ऐसी बात. आता हे जे तंत्रज्ञान आहे ते फार महत्वाचं आहे. किरण जी आपने भी जो बात कही की ते ॲप, मुलं आता मोबाईल घेऊन बसलेत आणि ते आता आईवडिलांना शिकवत आहेत. हा तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. नाहीतर आपण काय म्हणतोय, टीव्हीवरची बातमी बघतोय, मंगळावरती पाणी आहे की नाही हे बघायला यान गेलेलं आहे, चंद्रावरती पाणी सापडते की नाही ते जाऊ देऊ, गावात पाणी नाही त्याचं बोला. आणि म्हणून मला असं वाटतं हा जो तुमचा एक विषय आहे फार महत्वाचा आहे की आपण मोठं व्हायचंय, जरूर व्हायचंय, पण नुसतं स्वतः नाही मोठं व्हायचंय तर लोकांना मोठं करायचंय. आणि म्हणून नुसतं शेंड्यावरती म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर न चढता तुम्ही झाडाच्या मुळापर्यंत चाललेला आहात, हे फार महत्वाचं आहे. ज्याची मुळं घट्ट असतात त्याला वरती किती धुमारे फुटत आहेत ते बघण्याची आवश्यकता नसते. और वो काम आप कर रहे हैं. आणि त्याच्यात सुद्धा मला मी मगाचपासून बघत होतो की प्रत्येक गोष्ट तुम्ही सोपी करून सांगताय. तुमचा सिम्बॉल सुद्धा फार छान आहे. नाही तर अनेकदा काय होतं की एखाद्या संस्थेचं नाव येतं, अमुक अमुक काहीतरी संस्था, कळतच नाही काय नेमकं. मग काय करते, मग कळतं हे दर्जेदार चणे बनवतं. चणे बनवणारी पण काय नाव काय असतं इंटरनॅशनल, तसं नाही, नावातनं सुद्धा कळलं पाहिजे. पाणी फाउंडेशन म्हणजे नेमकं काय. नंतर तुमचा सिम्बॉल सुद्धा आहे, त्याच्याभोवती तुम्ही ती आदिवासी कलेतलं ते एक छान गुंफण केलेली आहे, लोकांचा सहभाग आणि त्यातनं पाणी, त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे सगळी लोक जर का एकत्र आली तर पाणी कसं आपण वाचवू शकतो, पाणी कसं साठवू शकतो, हे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे. आणि काही काही गोष्टी आपण ऐकत असतो, खऱ्या खोट्या असतील नसतील, पण त्यातून काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. अनेक वर्ष झाली, अनेक शतकं लोटली, माणसाने खूप मोठी उत्क्रांती केली, क्रांती केली, लेकिन इसके बावजूद आज भी अपना सपना क्या है, पाणी. पाणी म्हणजे एवढं सगळं झालं, रॉकेट युगात आलो आपण, पण पाणी हे आपलं स्वप्न आहे. मग आपण नेमकं गेलो कुठे, नेमकं गेलो कुठे. या तंत्रज्ञानाने आपण खूप काही करू शकतो. मी म्हटलं ना, मंगळावरचं पाणी शोधू शकू, पण म्हणजे आता कोरोनावरती लस बनलेली आहे, औषध कदाचित येईल, सगळं काही होईल, पण अजून आपण पाणी नाही बनवू शकलो. म्हणजे हा आपला विकास किती पोकळ आहे, किंबहुना कोणत्या दिशेने चाललेलो आहोत, पाण्याला अजून पर्याय नाही देऊ शकलो आपण. आणि म्हणून मी मगाशी सांगत होतो की एक कधीतरी ऐकत मोठी झालेली माणसं होत, आपण गोष्टी ऐकत ऐकत मोठे होतो, खऱ्या खोट्या असतील नसतील. आता थोडीशी बसल्या बसल्या आठवली ती एक सांगतो की पाण्याचं महत्त्व काय आहे. तर जी मी गोष्ट ऐकली होती ती अशी होती की एकदा जगज्जेता सिकंदर हा आपल्या देशात आला, आणि आल्यानंतर कुठून आला, कसा आला, देव जाणे, मला काय त्याची माहिती नाही. आणि त्यावेळेला गुगल पण नव्हतं की सिकंदर कसा गेला बघा. तर सिकंदर आपल्या देशात हिंदुस्थानात आला, आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं काय, त्याच्या समोर एक फकीर होता, बसला होता फकीर, कपड्याचा पत्ता नाही, जवळपास निर्वस्त्र होता, आणि चिंताच नव्हती त्याला कसली, त्याच्याच धुंदीमध्ये होता. याला वाटलं की अरे मी एवढा जगज्जेता ह्याच्या समोर आलेला आहे. त्यांनी प्रधानजीला सांगितलं, अरे जरा जाऊन बोल त्याला, तुझ्यासमोर जगज्जेता सिकंदर उभा आहे, काय मागायचं ते माग. त्यांनी जाऊन सांगितलं, हा काही लक्ष द्यायला तयार नाही. मग हात उतरून गेला आणि त्याला सांगितलं, अरे बाबा तुझ्यासमोर मी जगज्जेता उभा आहे आणि तू असा फाटक्या कपड्यात जवळपास तू विवस्त्रत आहेस, तू माग, तुला काय मागायचं आहे. खूप वेळ बोलल्यानंतर तो बोलला, जाऊ दे रे, तू जगज्जेता असशील, पण ज्यांनी जग बनवले त्यालाच मी जिंकलेलं आहे. तुला नाही नाही तरी सुद्धा तू माग माझ्याकडे, काय मागतोयस. बरे ठीक आहे, तू जगज्जेता आहेस, मग असा विचार कर, तू रणरणत्या उन्हामध्ये मोठ्या वाळवंटामध्ये उभा आहेस, मध्यभागी, वाळवंटाच्या मध्यभागी, मध्यान्नीची वेळ आहे, डोक्यावरती सूर्य आग ओकतोय, खाली वाळू तापलेली आहे, अंगाची काहिली होते, लाहीलाही होते, आणि तुला मरणाची तहान लागलेली आहे. मग आता तुला पाणी नाही मिळालं तर तू मरणार. आणि अशा वेळेला मी तुझ्यासमोर एक ग्लास पाणी घेऊन उभा आहे, एक प्याला,
तू काय करशील? हा विचार करतो की अशी जर का वेळ आली तर मी जिंकलेलं जे काय राज्य आहे म्हणजे जग, तुला अर्ध जग देऊन टाकेन, पण मी पाणी घेईन. तो एक किंमत म्हणजे नाही मंजूर, म्हणजे नाही मंजूर आहे किंमत. मग तो पण असं जर असेल, एवढीच जर का वेळ आली तर प्राण वाचवण्यासाठी मी अख्खं जिंकलेलं जग तुला देऊन टाकीन, पण ते एक ग्लास पाणी मी घेईन. तो मग तू एक ग्लास पाण्यासाठी एवढा रक्तपात का केलास? ओ गॉड, एवढा रक्तपात का केलास? म्हणजे हे सगळे जे काय आपण म्हणतो त्या पाण्याचं महत्व किती आहे हे त्या एका गोष्टीतनं कळतं. ती आज मला मुद्दामून आठवली. आता ते काम आपण करतो आहोत. कृषी मंत्र्यांनी सांगितलं, माझ्या शंकररावांनी पण सांगितलं की काय काय करायला पाहिजे, काय काय करतो आहोत, विकेल ते पिकेल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जे काही टीमवर्क तयार केलेलं आहे, जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला एक आपलेपण एखाद्या गोष्टीबद्दल वाटत नाही, तोपर्यंत ह्या सरकारी योजना कागदावरतीच राहतात. योजना अनेक असतात. म्हणजे मी नेहमी सांगतो की योजनांचा पाऊस आहे, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. का? कारण त्याच्यात कधी आपले पण नसतं, कोरडे पण असतं. नुसतं कागदोपत्री ते नुसते इथून तिथे कागद जातात, हलतात आणि योजना कागदावरती राहतात, अंमलबजावणी होत नाही. आता मात्र आपल्याला कळलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की हे केवळ सरकारचं काम नाही, हे केवळ आमिरजींचं काम नाही, हे सगळे जे काय करतोय हे तुमच्यासाठी करतोय. आणि मगाशी जितेंद्र आपण सांगितलं की पारितोषिक म्हणजे नुसती आपण नावं दिली तरी पारितोषिक, नंतर मग सांगितले की ते बोधचिन्ह देतोय. नाही, एवढं पारितोषिक नाहीये. तर ह्या कामामुळे पाणी साठवलं जाणार, पाण्याचा नियोजनबद्ध वापर होणार आणि त्याच्यामुळे जी काय समृद्धी येणार आहे ते खरं पारितोषिक आहे. आणि मग पुन्हा आणखीन एक गोष्ट मी सांगतो, गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट नाही, एक चित्र जे आता मुंबईमध्ये तसं दिसत नाही, ग्रामीण भागात अजूनही असेल, लक्ष्मीचं चित्र असताना काय चित्र हो जितेंद्र, आठवते तुम्हाला? लक्ष्मी पाण्यातून येते. हो, पाण्यातून लक्ष्मी येते हे चित्र. म्हणजे तिच्या दुतर्फा पाणी आहे, मग ते पांढरे हत्ती आहेत, सगळे आहेत, ते येते. तर पाण्यातून येणारी लक्ष्मी हे चित्र आपण बघत बघत मोठे झालो, विसरून गेलो सगळ्या गोष्टी, सगळं विसरून गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याला एक टीमवर्क पाहिजे, माझे पण पाहिजे. आता सुद्धा आम्ही बसलोय पाठीकडे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, हे करोनाच्या बद्दलचं एक मोठं मोहीम जी लोकांसाठी आपण ती केली आणि लोकांनी पाळली. आता पुन्हा एकदा करोना अकराळ विक्राळ रूप धारण करून आलेलं आहे, खूप मोठं आहे. लॉकडाऊन करायचं का? कारण तुम्ही सांगितले की लॉकडाऊनमध्ये सुद्धा ही लोक थांबली नाहीत. नाही, थांबूच शकत नाही. अनेकांना आपण सांगितलं, ऑफिसमध्ये सांगितलं वर्क फ्रॉम होम. शेतकऱ्यांनी जर वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काहीच होऊ शकलं नसतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात असेल की लॉकडाऊनच्या काळात सुद्धा शेतीवरती आपण कोणतीही बंधनं घातली नाहीत, घालूच शकत नाही. याचं कारण संपूर्ण जगराहाटी जी चालते ते दोन घासासाठी, कशासाठी? पोटासाठी. आणि तेच जर का रिकामं राहिलं तर उपयोग काय या सगळ्या रहाटगाड्याचा आणि अर्थचक्राचा. आणि त्यावेळेला शेतीचं महत्त्व कळलं, पाण्याचं महत्त्व कळलं आणि त्याहीपेक्षा लोकसहभागाचं महत्त्व कळलं. आता सुद्धा मी आपल्याला विनंती करतोय की ही जी योजना आमिरजी आणि त्यांचे सगळे सहकारी घेऊन आलेले आहेत, आमिरजी सरकार पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. मी हे नुसतं पोकळ नाही सांगत, कारण हे तुमचं माझं ह्याचं त्याचं एकट्या दुकट्याचं काम नाही, हे आपलं काम आहे. आणि हे आपलं काम कोणीतरी करेल तर कोणीच करत नाही. तुम्ही जे सांगितलं ना की मशाल दाखवणारं, ती एक मशाल ही हरित क्रांती असेल, मी म्हणेन ही जलक्रांती सुद्धा ही फार महत्वाची आहे. कारण जलक्रांती झाली तर हरित क्रांती होईल आणि हरित क्रांती झाली तर सुबत्ता येईल. आणि ते सगळं कधी होईल तर आपण स्वतः आधी सुरक्षित राहिलो तर. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जसं ह्या कामामध्ये आपण श्रमदान करता आहात, सहभाग घेता आहात, सगळ्यांचं मनोगत मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, मला कौतुक आहे तुमचं, मला अभिमान आहे तुमचा. पण तीच भावना मला आत्ता ह्या पाण्याच्या बरोबरीने करोनाच्या संकटात सुद्धा पाहिजे. मी आपल्याला आठवत असेल की सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये दक्षता समिती आपल्याला बनवायला सांगितल्या होत्या. म्हणजे काय की समजा आपण गर्दीत 4 चौघं जमलो, कोणाच्या तोंडावर मास्क नसेल, ए दादा बाबा मास्क घाल,
ताई मावशी जरा निवडणुकीचं आहे ना, ताई माई अक्का विचार करा पक्का, तसं ताई माई अक्कांना मी सांगतोय की विचार करा पक्का आणि तोंडाला मास्क लावा, 1 अंतर ठेवा, हात धुत राहा, म्हणजे आपण कोरोनापासून दूर जाऊ आणि ह्या माध्यमातून समृद्धीच्या जवळ जाऊ. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, अत्यंत उद्बोधक, अत्यंत समर्पक आणि अत्यंत मनापासून. हे सगळं ऐकल्यानंतर मनात 2 ओळी आल्या की डोळ्यात सुद्धा पाणीच येतं, काळजात सुद्धा ओल आहे. डोळ्यात सुद्धा पाणी येतं, काळजात सुद्धा ओल आहे आणि पाणी जपलं नाही तर माती सुद्धा माती मोल आहे. तर आता आमचे अत्यंत महत्त्वाचे आणि मित्र, मी पाणी फाउंडेशनचे CEO सत्यजित भटकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आभार प्रदर्शन करा. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या आपल्या गौरव सोहळ्याला महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, जलसंधारण मंत्री श्री शंकररावजी गडाख, कृषी मंत्री श्री दादाजी भुसे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी पाणी फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपल्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जिल्हाधिकारी, ZPचे CEO, पाणी फाउंडेशनचे फंडर्स आणि सर्व मान्यवर, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व गावकरी यांचाही मी गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो. जाता जाता मला इथे नमूद करावंसं वाटतं की सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा संपलेली नाही. स्पर्धेचे अजून टप्पे शिल्लक आहेत. त्या टप्प्यामध्येही गावकरी जोमाने काम करून दाखवतील अशी मी आशा नव्हे पूर्ण खात्री व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम, हा सोहळा संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेची वर्षपूर्ती झालेली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या गावांनी चांगलं काम केलं त्यांचा कौतुक सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केला गेलेला होता. जलक्रांतीनं समृद्धी येईल, समृद्धीनं भरभराट येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि एकजूट महत्त्वाची, कोरोनाला हरवण्यास सुद्धा याची त्यांनी आठवण करून दिलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.